नमस्कार, एडिटर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. भारतीय संसद म्हणजे गदारोळ, आरोप, प्रत्यारोप आणि विरोधकांनी घातलेला गोंधळ असं चित्र आपल्या समोर येतं. पण या गोंधळातच संसदेचं यावेळचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मात्र वेगळं ठरलं. लोकसभेनं तब्बल 123% उत्पादकता नोंदवली तर राज्यसभेची उत्पादकता होती तब्बल 101%. गेल्या काही वर्षांमधला हा उच्चांक आहे. पंतप्रधान सतत परदेशी असतात असा आरोप विरोधक करत असताना संसदेनं 16 विधेयकं मंजूर केली आणि 20 विधेयकं नव्यानं सादर करण्यात आली. विरोधकांनी केलेल्या गदारोळात वाया गेलेला वेळ जादा काम करून भरून काढण्यात आला. या वाढलेल्या उत्पादकतेतून अच्छे दिन कधी येतात याकडे आता सर्वसामान्य डोळे लावून बसलेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांची लढाई पाहायला मिळाली. सुट्टीवरून परतलेले राहुल गांधी आक्रमक झाले आणि मग विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या दृष्टीनं आक्रमक झालेले राहुल गांधी हेच या अधिवेशनाचं फलित मानता येईल. जो जमीन आज लाखों में जाती है, जिसको आप एकड़ में बेचते हो, वो जमीन आज से 5-10 साल बाद करोड़ों में जाएगी. उसको आप स्क्वायर फुट पे बेचोगे. 10 साल में, 15 साल में, 20 साल में आपके बच्चों को 10 करोड़, 20 करोड़, 50 करोड़ उस जमीन से मिल सकते हैं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं तेव्हा राहुल गांधी गायब होते. पण सुट्टीवरून परत आल्यानंतर त्यांनी शस्त्र परजली आणि सरकारवर हल्ले सुरू केले. एक किसान ने मुझसे सवाल पूछा, मेरे पास आया और उसने कहा, राहुल जी आप एक बात हमें समझाइए, हम आलू बेचते हैं 2 रुपए किलो, मगर जब हमारे बच्चे चिप्स खरीदते हैं तो 10 रुपए का पैकेट आता है, उसमें 1 आलू होता है. फैक्ट्रियां बनती हैं वो हमारे से दूर, बीच में से लोग पैसा ले जाते हैं, बिचौले, उनको फायदा नहीं होगा और पूरा पैसा हमें मिलेगा. भूमी अधिग्रहण विधेयकावरून राहुल गांधींनी सरकारला धारेवर धरलं. संसदेत आक्रमक झालेले राहुल गांधी सरकारवर बोचरी टीका करू लागलेले पाहून काँग्रेसजन आनंदले. पण राहुल गांधी यांचा इतिहास बघता ते सातत्य कितपत टिकवतात यावर काँग्रेसजनांचा आनंद अवलंबून आहे. तर दुसरीकडे भूमी संपादन आणि वस्तू आणि सेवा कर विधेयकं संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेत सरकारनं सामंजस्याची भूमिका घेतली. मंदावत चाललेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं पावलं उचलली हे या अधिवेशनाचं मोठं फलित आहे. या उत्पादक ठरलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनानं काय साधलं? निर्णय: काळ्या पैशाला अटकाव करणारं विधेयक मंजूर. परिणाम: काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई करता येणार. निर्णय: एनटीपीसीचा 5% आणि आयओसीचा 10% हिस्सा विकत घेणार. परिणाम: सरकारला 14,000 कोटींची उभारणी करता येणार. निर्णय: नमामि गंगे प्रकल्पासाठी 20,000 कोटी. परिणाम: प्रकल्पाला गती मिळणार. निर्णय: नवं युरिया धोरण मंजूर. परिणाम: देशातच 20 लाख टन युरियाचं उत्पादन. सबसिडीचा बोजा 5,000 कोटींनी कमी होणार. संसदेत होणाऱ्या गोंधळामुळे कामकाजाचा वेळ वाया जातो यावर देशभर चर्चा होते. त्या दृष्टीनंही यावेळचं अर्थसंकल्पीय अधिवेशन लक्षवेधी ठरलंय. गेल्या काही वर्षातलं हे सगळ्यात उत्पादक अधिवेशन ठरलंय. संसदेची वाढली कार्यक्षमता. लोकसभेचे उपलब्ध तास होते 195.41. लोकसभेत प्रत्यक्ष काम झालं 240.1 तास. लोकसभेची उत्पादकता 123%. गेल्या 15 वर्षात लोकसभेत एवढ्या कार्यक्षमतेनं काम झालेलं नव्हतं. राज्यसभेत मात्र लोकसभेच्या तुलनेत थोडं कमी काम झालं. पण यापूर्वीच्या अधिवेशनापेक्षा जास्त काम यावेळी राज्यसभेत सुद्धा झालं. राज्यसभेचे उपलब्ध तास होते 173.5 तास. राज्यसभेत प्रत्यक्ष काम झालं 174.48 तास. राज्यसभेची उत्पादकता 102%. एकंदर संसदेच्या या अधिवेशनात 16 विधेयकं मंजूर झाली तर 20 नवी विधेयकं मांडण्यात आली. पण भूमी अधिग्रहण विधेयक आणि वस्तू आणि सेवा कर विधेयक अडकून पडलंय. भूमी अधिग्रहण विधेयकाचा तिढा सोडवतानाच जीएसटी लागू करण्याची 1 एप्रिलची डेडलाईन पाळली जाईल असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटलींना वाटतोय. अर्थव्यवस्थेचा वेग या आर्थिक वर्षातच 8.5% जाईल असा विश्वास मोदी सरकारला वाटतोय.
देशाची अर्थव्यवस्था सुधारतीये असा दावा केला जातोय. महागाईवर नियंत्रण, वित्तीय तूट कमी करणं आणि सेवा क्षेत्राचा विस्तार या आघाडीवर सरकारची कामगिरी चांगली असल्याकडे लक्ष वेधलं जात आहे. उत्पादन क्षेत्राची वाढ होत असतानाच कर्जाचे दरही कमी करण्याचं आव्हान अर्थव्यवस्थेसमोर आहे. आजचे दिन प्रत्यक्षात येण्यासाठी मान्सून चांगला असणंही गरजेचं राहणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा आपलं एकदा स्वागत. एखाद्याने बैठकीत डुलकी घेतली तर ती जीवघेणी ठरू शकते काय? तुम्ही जर उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री असाल तर नक्कीच. भर कार्यक्रमात डुलकी लागली म्हणून उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री योन योंग चोल यांना उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी चक्क तोफेच्या तोंडी दिल्याचं वृत्त आहे. किम जोंग उन यांच्यासारखे राष्ट्राध्यक्ष भारतात नाहीत हे आपलं नशीबच. नाहीतर आपल्याकडे नेत्यांची डुलकी काही नवीन नाही. आपण या देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, मोठे नेते इथपासून ते अगदी गल्लीतल्या नेत्यांनाही जाहीरपणे डुलकी घेताना उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. आपल्या परंपरेने देखील वामकुक्षीचं महत्व सांगून डुलकीसाठी भक्कम पायाभरणी केलेली आहे. उत्तर कोरियावर सध्या सर्वेसर्वा किम जोंग उन यांची पोलादी पकड आहे. किम जोंग उन म्हणतील ती पूर्व दिशा असं सध्या उत्तर कोरियात वातावरण आहे. किम जोंग उन यांनी आपल्या वडिलांचीच परंपरा पुढे चालवली आहे. एखाद्याला कठोर शिक्षा देण्याची किम जोंग उन यांची राक्षसी म्हणता येईल अशी पद्धत आहे. किम जोंग उन यांच्याबद्दल फार कमी माहिती बाहेर येते. जणू एखाद्या पोलादी पडद्यातच दक्षिण कोरिया वेढला गेलाय. पण किम जोंग उन यांच्या कार्यपद्धतीबद्दल जी काही माहिती बाहेर येते ती धडकी भरवणारी आहे. किम जोंग उन यांच्या शीघ्रकोपीपणाचे ताजे बळी ठरलेत ती उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री योन योंग चोल. डुलकी लागली म्हणून एखाद्याला किती शिक्षा व्हावी? एका सरकारी कार्यक्रमात डुलकी लागली म्हणून संरक्षण मंत्री योन योंग चोल यांना चक्क तोफेच्या तोंडी देण्यात आलं. राजमर्जीतून उतरलेल्यांना पूर्वी तोफेच्या तोंडी देण्यात येत असे. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे विमानवेधी तोफांच्या तोंडी योन योंग यांना देण्यात आलं. योन योंग चोल यांच्या शिक्षेची अंमलबजावणी हजारो लोकांसमोर झाली असं सांगण्यात येतं. अर्थात उत्तर कोरियात पोलादी पडद्याआडून फार कमी माहिती बाहेर येते. त्यामुळे नेमकं काय झालं असेल याचा अंदाजच बांधता येत नाही. एका डुलकीमुळे योन योंग चोल यांचा बळी घेतला. आता उत्तर कोरियातून जरा भारतात येऊया. आपल्या नेत्यांना आपण डुलकी घेताना नेहमीच पाहतो. HD देवेगौडा आठवतात? भारताचे 12वे पंतप्रधान. 1996-97 मध्ये देवेगौडा पंतप्रधान होते. बैठकांमध्ये आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये डुलकी घेणारे पंतप्रधान या काळात देशानं पाहिले. देशाची सेवा करताना आपण थकून जातो आणि मग आपल्याला कधी कधी डुलकी लागते असं ते सांगत. डुलकीला जणू त्यांनी राजमान्यताच मिळवून दिली. मग डुलकी लागणारे राजकारणी पाहण्याची देशाला जणू सवयच झाली. डुलकी घेणाऱ्यांमध्ये सगळ्या पक्षांचे राजकारणी होते. आपले राजकारणी सगळीकडे डुलकी घेतात. देशाची संसद असो की राज्य विधिमंडळ, सार्वजनिक कार्यक्रम असो की एखादी बैठक, सहजपणे आपल्या राजकारण्यांना डुलकी लागते. डुलकी घेणाऱ्यांची छबी टिपणं हाही अनेकांचा छंद झालाय. मेनस्ट्रीम मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सगळेच सक्रिय असल्यानं डुलकी नजरेतून सुटणं अशक्यच. त्यामुळे आपल्या राजकारण्यांचं असं रूप आपण नेहमीच पाहतो. मात्र आपल्याकडे डुलकी लागली तरी थोडीफार चेष्टा मस्करी आणि हास्य विनोदापलीकडे डुलकी पुराण जात नाही. दक्षिण कोरियाच्या किम जोंग उन यांना डुलकी मोठा अपराध वाटतो. पण आपल्याकडे मात्र त्याबद्दल कठोर शिक्षा दिली जात नाही. आपल्याकडे डुलकीला एवढी कठोर शिक्षा देणारे सर्वेसर्वा नाहीत याबद्दल लोकशाही व्यवस्थेचे आभारच मानायला हवेत. कारण आपल्या परंपरेतही थोडी वामकुक्षी घेणं गरजेचं मानलंय. त्यामुळे अशी डुलकी लागली तरी त्याचा मोठा बाऊ होत नाही. सकाळी लवकर उठावं, दुपारपर्यंत काम करावं आणि दुपारच्या भोजनानंतर थोडी वामकुक्षी घ्यावी असं आपली परंपराच सांगते. आधुनिक वैद्यकशास्त्रानंही वामकुक्षी घेणं चांगलं असतं असा निर्वाळा दिलाय. त्यामुळे डुलकी घेणाऱ्यांना वामकुक्षीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे वर्गही येत्या काळात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गाय कॅरावॉन हे नाव तुम्ही ऐकलंय का? हे नाव तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, पण कॅरावॉननं लोकप्रिय केलेलं गाणं मात्र नक्कीच तुम्हाला माहिती आहे. वी शॅल ओव्हरकम हे लोकसंगीतातलं गाणं गाय कॅरावॉननं अमेरिकेतील चळवळीमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी वापरलं होतं. हम होंगे कामयाब हे त्याचं भारतीय रूप आपल्याकडेही लोकप्रिय झालं. गाय कॅरावॉनचं नुकतंच निधन झालं, पण त्यानं लोकप्रिय केलेलं हम होंगे कामयाब हे गीत मात्र अजरामर आहे. The very beautiful Joan Baez. We shall overcome. गाय कॅरावन अमेरिकेतील एक लोकगीत गायक.
आपल्या आवाजानं आणि गाण्यानं लोक चळवळीचा चेहरा मोहरा आणि इतिहास बदलवून टाकणारा गायक म्हणजेच गाय कॅरावन. अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीला त्यानं जणू आवाजच मिळवून दिला. वी शॅल ओव्हरकमला गाय कॅरवाननं जी उंची मिळवून दिली त्यामुळे हे गाणं जगभर पोहोचलं. 27 जुलै 1927ला जन्मलेला गाय कॅरावन हा हायलँडर रिसर्च एज्युकेशन सेंटर न्यू मार्केट इथं म्युझिक डायरेक्टर होता. 1950च्या सुमारास दक्षिण कॅलिफोर्नियात शिकत असताना गायनं एका मित्राकडून हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि तो झपाटून गेला. 60च्या दशकातील नागरी चळवळीचं वी शॅल ओव्हरकम अस हे गीतच बनलं. त्यामागे गाय कॅरवानचे परिश्रम होते. या गाण्याला मोठा इतिहास आहे. अमेरिकेतील गुलामगिरीच्या प्रथेच्या विरोधातही हे गाणं वापरण्यात आलं होतं. पण नव्या स्वरूपात लोक चळवळीचं गीत म्हणून हे गाणं लोकप्रिय केलं ते गाय कॅरवाननं. अमेरिकेला विद्रोहाचा मोठा इतिहास आहे. मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांची नागरी हक्काची चळवळ असो की महिला सक्षमीकरणाची चळवळ, युद्धाला विरोध असो की उपेक्षित वर्गाच्या हक्कासाठी चालणारी चळवळ, कामगारांच्या हक्कासाठीचा लढा असो की जागतिकीकरणाविरोधाची चळवळ, अशा सगळ्या लढ्याची प्रेरणा वी शॅल ओव्हरकमनं व्यक्त केली. एकंदर मानवाचीच संकटावर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या गाण्यात व्यक्त होते. म्हणूनच हे गाणं मनाला भिडतं. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि लढा जिंकण्याचा आत्मविश्वास देणारं वी शॅल ओव्हरकम हे गाणं विविध गायकांनी जगभर सादर केलं. पिढ्या उलटल्या तरी या गीताची लोकप्रियता कायम राहिली. We shall overcome. We shall overcome someday. Oh, deep in my heart, I know that I do believe we shall overcome someday. We shall be all right. We shall be all right. We shall be all right. We shall be all right someday. Oh, deep in my heart, I know that I do believe we shall overcome someday. भारताला ही चळवळीचा मोठा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख यांचा बुलंद आवाज चळवळीला प्रेरणा देत होता. जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनातही प्रेरणादायी गीतांचा फार मोठा हात होता. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतेसाठी सुरू असलेल्या लढ्यालाही क्रांतिकारी संगीतानं मोठी साथ दिली. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेतही लोकगीतांनी जोश कायम ठेवण्याचं काम केलं होतं. अलीकडच्या काळातही विविध आंदोलनात गीतांचा प्रभाव होता. वी शॅल ओव्हरकमचं हम होंगे कामयाब हे हिंदी भाषांतरही भारतात लोकप्रिय आहे. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये हे गीत नेहमी गायलं जातं. भाषा वेगळी असली तरी जगात सत्याचा विजय होऊन सगळे सुखात राहायला लागतील असा विश्वास या गीतातून व्यक्त होतो. हिंदी गीतालाही मूळ लोकसंगीताची चाल कायम ठेवण्यात आली आहे. गाय कॅरवान 27 जुलै 1927ला लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेल्या या लोकसंगीतकारानं 2 मे 2015ला अमेरिकेत शेवटचा श्वास घेतला. 87 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य त्याला लाभलं. अनेक लढ्यांना यश मिळालेलं त्यानं पाहिलं. त्यानं लोकप्रिय केलेल्या वी शॅल ओव्हरकम मधील सगळीच स्वप्न प्रत्यक्षात साकारली नसली तरी एक ना एक दिवस आपण यशस्वी होऊच असा विश्वास त्या गाण्यानं दिलाय एवढं मात्र नक्की. We shall
इरडस चॉईस मध्ये आज इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.